तर बघा आज आपण खूप सुंदरसं असं पायदान तयार करणार आहोत पायपुसणे। तर बघा हे कापड होतं, म्हणजे मी ना बॅग बनवत होते आणि काही घरामध्ये थोडंसं काम चालू असल्यामुळे त्याचा एक पीस ना कुठेतरी गायब झाला। तर त्याचा काही मला आता उपयोगच पडत नव्हता। म्हणले चला काहीतरी बनवूया, याचं फेकून बी देता येत नाही आणि काहीतरी करूया म्हणले। तर बघा मी असं एक ताट घेतलेलं होतं आणि त्या ताटाला गोल आकारामध्ये असे मी त्याचा गोल आकार बनवून घेते। तर माझ्याकडे याच्यापेक्षा मोठं ताट होतं, पण ना थोडंसं घरात काम चालू आहे त्याच्यामध्ये ताटं सगळे भांडे बिंडे काही अशा गोष्टी ठेवून दिल्या। तर हे छोटंसं ताट होतं, मी परत अजून चॉकच्या साहाय्याने अजून थोडंसं मोठं मी बनवून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। आधी हे बघा मी शिलाई मारली, मग शिलाई मारल्यानंतर मी कट केलेला आहे। तर बघा हा आपला एक गोल आकाराचं असं पायदानाचे आकार झालेला आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, आतापर्यंत मी जेवढ्या पिशव्या तयार केलेल्या होत्या, पिशव्या असो काही असो, मी भरपूर अशा गोष्टी तयार केलेल्या होत्या। त्याची काही कापड उरायचे तर मी त्याचे ना असे चौकोनी चौकोनी बनवून ठेवून द्यायचे। तर अगदी सोपं आहे, तुम्हाला माहितीच आहे हे कसं बनवता। तर मी खूप सारे असे बनवून ठेवलेले होते, कारण की खूप अशी वस्तू फेकून देता येत नाही म्हणून मी असे बनवून ठेवले। तर काय करायचे, हे जे आपण जे चौकोनी आकार बनवले आहे ते तुम्ही फक्त असे जोडत जोडत चालायचे आहे। तर बघा मी हा हिरवा रंग घेतलेला आहे आणि हा जो हिरवा रंग आपल्याला फक्त असा ठेवून घ्यायचा आहे आणि छोट्या मोठ्या आकारामध्ये इथे फक्त शिलाई मारायची आहे। शिलाई मशीनवर तुम्ही जेव्हा एकदा बनवायला बसतात इतकं सोपं आहे हे बनवणं। तर बघा या ठिकाणी मी वेगळा रंग घेतला, कारण की आपलं जे हिरवा रंगाचं जे कापड आहे ते कमी पडलं, तर म्हणून त्या ठिकाणी मी दुसरं घेतलेलं आहे। नंतर मी काय केलेलं आहे की परत दुसरा हा कलर माझ्याकडे होता तो मी घेतलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला परत माझ्याकडे असा व्हाईट आणि थोडासा ग्रे कलरचा होता, तर मी हा सुद्धा कापड वापरणार आहे। तर बघा तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी हे सगळे जे आहे ब्लाऊज पीस आहे, काही साड्या आहे, काही आजीचं लुगडं आहे, अशा पद्धतीने सगळं असे माझ्याकडे तुकडे होते आणि ते तुकडे मी फेकून न देता याचे चौकोनी चौकोनी तयार करून केवढे मोठे ठेवले होते टोकरीभर। तर मी हे सगळे जे चौकोनी आहे ते आपण असेच एक बाय प्रत्येकाला जोडून घेऊया आणि अगदी सोपं, म्हणजे खूप सुंदर हे पायदान बनते। याला काही वेळ बी लागत नाही आणि खूप सोपं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। बघा आपले जे जुने पुराणे कपड्यापासून आपण बनवलेलं आहे, तुम्ही याच्या जागी डायरेक्ट एक साडी वापरू शकतात किंवा जुने पुराणे ओढणे वापरू शकतात। काही तुम्ही तुमच्याकडे जे जुने पुराणे कपडे आहेत ते तुम्ही वापरू शकतात। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। सुंदरसे हे पायदान तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा।